महाराष्ट्र महसूल विभागात सातबारा उतार्यांमध्ये फेरफार करून तब्बल 1.5 लाख शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। जमिनीच्या उतार्यातील शुद्धलेखन चुका दुरुस्त करण्यासाठी असलेल्या कलम 155चा गैरवापर करून पुणे विभागात जमिनीचे मालकी हक्कच बदलण्यात आलेत। जुलै-ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या या गैरप्रकाराबाबत आमदार अनिल परब यांनी आवाज उठवल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत या घोटाळ्याची कबुली दिली। विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालात महसूल अधिकाऱ्यांनी नियमबाह्य आदेश पारित करून खाजगी संबंध जपल्याचे स्पष्ट झाले। हा महसूल विभागातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे मानले जात असून अधिवेशन संपण्यापूर्वी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राजकीय पेच निर्माण झालाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात निधनानंतर निवडणूक बिनविरोध करण्याची कोणतीही ठराविक परंपरा नसल्याचं सूचक विधान केलंय। नांदेडचे उदाहरण देत त्यांनी स्पष्ट केलं की अपवाद वगळता राजकीय भूमिका घेऊनच निवडणुका लढवल्या जातात। राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर केली असून शरद पवार गटाने निवडणूक न लढण्याचे संकेत दिलेत। मात्र सपकाळ यांच्या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडीत खळबळ उडाली असून 23 एप्रिलला होणारी ही निवडणूक गाजणार असून काँग्रेसकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला कराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात। खरातचे पाद्यपूजन करताना चाकणकरांचा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चाकणकरांवर सडकून टीका केली आहे। गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीच्या संस्थेवर चाकणकर पदाधिकारी कशा असा सवाल उपस्थित केलाय। दुसरीकडे चाकणकर यांनी खरातच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कल्पना नसल्याचे सांगत आरोपांचं खंडन केलंय। 18 मार्च रोजी पहाटे अटक झालेल्या खरातच्या पेनड्राईव्हमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याने हे प्रकरण आता अधिकच गंभीर बनलंय। हिंदू धर्मातील सण उत्सव आणि शुभ कार्याचा आधार असलेल्या हिंदू कॅलेंडरनुसार उद्या 19 मार्च 2026 पासून विक्रम संवत 2083 या नूतन वर्षाची सुरुवात होते। चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला सुरू होणारे हे वर्ष रौद्र संवत्सर म्हणून ओळखलं जाईल। विशेष म्हणजे यावर्षी अधिक मास येत असल्याने हे वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचे असेल, ज्यात ज्येष्ठ महिना 2दा येईल। या नूतन संवत्सराचा राजा देवगुरु बृहस्पती असून मंत्री मंगळ ग्रह आहे। राजा गुरु असल्यामुळे जगात सुख समृद्धी, पर्जन्यमान आणि धान्याची कमतरता भासणार नाही असे ज्योतिषीय संकेत आहेत। मात्र मंत्री मंगळ असल्याने काही ठिकाणी अग्निभय आणि महागाईत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी असून पुढील आठवड्यात सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे। 7व्या वेतन आयोगानुसार AICPI निर्देशकांच्या आधारे यावेळी महागाई भत्त्यात 2% वाढ अपेक्षित आहे। यामुळे सध्या 58% असलेला महागाई भत्ता आता 60%वर पोहोचू शकतो। साधारणपणे होळीपूर्वी ही घोषणा होणं अपेक्षित होतं, मात्र आता मार्च अखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीलाच यावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह आहेत। या निर्णयामुळे वाढत्या महागाईपासून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यांच्या मासिक वेतनात आणि पेन्शनमध्ये थेट वाढ होणार आहे। 1 जानेवारी 2026 पासून ही वाढ लागू होण्याची शक्यता असून लाखो कर्मचाऱ्यांच्या नजरा आता अधिकृत घोषणेकडे लागल्या आहेत। मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये इलेक्ट्रिक कार टाटा पंच चार्जिंगला लावलेली असताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे 3 मजली घराला भीषण आग लागली। या दुर्घटनेत रबर व्यावसायिक मनोज पुगालिया आणि त्यांच्या गरोदर सून सिमरन यांच्यासह 8 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झालेत। मृतांमध्ये बिहारहून उपचारासाठी आलेल्या नातेवाईकांचाही समावेश आहे। आगीदरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने घराची डिजिटल लॉक यंत्रणा जाम झाली, त्यामुळे आत अडकलेल्यांना बाहेर पडता आले नाही। घरात साठवलेली रसायने आणि गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने घराचा काही भाग कोसळला। मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षतेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत।
मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला असून मंगळवारी रात्री तेहरानमध्ये झालेल्या एअर स्ट्राईकमध्ये इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब मारले गेल्याचा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी केलाय. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कोणत्याही उच्चपदस्थ इराणी अधिकाऱ्याला लक्ष्य करण्यासाठी लष्कराला पूर्ण सूट दिली असून यापुढे कोणत्याही अतिरिक्त मंजुरीची गरज नसेल असेही स्पष्ट करण्यात आले. या हल्ल्यामुळे इराणचे मोठे नुकसान झाले असून लेबनॉनमधील हिजबुल्ला विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत इस्रायलने दिलेत. दरम्यान इराणने या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी या युद्धाचे भीषण परिणाम सर्वांना भोगावे लागतील असा इशारा दिलाय. या धक्कादायक घडामोडींमुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान एक दिवस आधीही अली लारिजानी आणि जनरल गुलाम रेजा सोलेमानी हे इराणचे 2 वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाल्याचा दावाही इस्रायलने केला होता. जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनी BMW आपली बहुप्रतीक्षित M2 CS ही स्पोर्ट्स कार भारतीय बाजारपेठेत 1,66,00,000 रुपये एक शोरूम किमतीत लॉन्च केली आहे. M4 CS नंतर भारतातील हे ब्रँडचे दुसरे CS मॉडेल आहे. या कारमध्ये 3.0 लिटर ट्विन टर्बो इंजिन देण्यात आलं असून ते 530 HP प्रचंड शक्ती निर्माण करतं. विशेष म्हणजे कार्बन फायबरच्या वापरामुळे ही कार स्टँडर्ड मॉडेलपेक्षा 30 किलोने हलकी आहे. अवघ्या 3.8 सेकंदात ताशी 100 किलोमीटरचा वेग गाठण्याची क्षमता असणाऱ्या या कारमध्ये M कार्बन बकेट सीट्स आणि अल्कांटेरा इंटेरियरसह स्पोर्टी लुक देण्यात आलाय. ट्रॅकवरील उत्कृष्ट कामगिरीसाठी डिझाईन केलेली ही कार वेगवान गाड्यांच्या शौकीनांसाठी पर्वणीच ठरणार आहे. संजय दत्तच्या केडी द डेव्हिल चित्रपटातील सरके चुनर या वादग्रस्त आयटम सॉन्गवर केंद्र सरकारने अखेर बंदी घातली आहे. नोरा फतेहीवर चित्रित झालेल्या या गाण्यातील अश्लील शब्द आणि दुहेरी अर्थावरून लोकसभेत गदारोळ झाला. खासदार आनंद भदौरिया यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही. सरकारच्या आदेशानंतर ही गाणे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि यूट्यूबवरून हटवण्यात आले. दरम्यान गाण्याचे लेखक रकीब आलम यांनी या वादातून हात झटकले असून हे शब्द मूळ कन्नडमध्ये असल्याचे सांगत माफी मागितली आहे. कलाकारांनी सामाजिक आणि सांस्कृतिक मर्यादांचे पालन करणं आवश्यक असल्याचे खडेबोल मंत्र्यांनी यावेळी सुनावलेत. IPL 2026 सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने मोठी घोषणा केली आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याने स्फोटक फलंदाज ईशान किशनकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आले. तसेच युवा स्टार अभिषेक शर्मा याला उपकर्णधार बनवण्यात आले. 28 मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यात हैदराबादचा संघ गतविजेत्या RCBशी भिडणार आहे. पॅट कमिन्स पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतल्यानंतर पुन्हा एकदा कप्तानीची धुरा सांभाळेल. तोपर्यंत संघाची धुरा ईशान किशन याच्याकडे असेल.